Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर में शहर पुलिस और ट्रैफिक पुलिस ने नए साल का जश्न मना रहे युवाओं और नियमों का उल्लंघन करने वाले शराब पीकर गाड़ी चलाने वालों पर कार्रवाई की है। शहर पुलिस और यातायात पुलिस ने कैंप 4 में श्रीराम चौक पर नाकाबंदी की और संदिग्ध वाहनों की जांच कर नियमों का उल्लंघन करने वाले मोटर चालकों को दंडित किया, जिसमें नए साल का जश्न मना रहे युवा पुराने साल को विदाई देने और रात 12 बजे के आसपास नए साल का स्वागत करने वाले नागरिक शामिल थे। शहर में 31 दिसंबर को शराब पीकर वाहन न चलाने की अपील वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल पडवाल ने की थी। पोलीस आयुक्तालय ठाणे शहर, मी अनिल पडवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन। मी आपल्या सर्व उल्हासनगर वासियांना तसेच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सर्व जनतेला नवीन वर्ष 2025 च्या हार्दिक शुभेच्छा माझे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने प्रथमतः देतो। आज आम्ही 31 या दृष्टीने चोख बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून जे लोकांचा पार्टीचा मूड आहे आणि पार्टी नंतर कुणी माझं आपल्याला विनंती आहे, आव्हान आहे की कुणी ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये, की जेणेकरून नवीन वर्षामध्ये एखाद्या अपघाताला सामोरे जाऊन कुणाच्या तरी घरावरती दुःखाची छटा पसरेल। त्यामुळे आपण या गोष्टी टाळल्या पाहिजेत। आपल्या ट्रॅफिक वरती जास्त पार्किंग सुद्धा व्यवस्थित केली पाहिजे, जेणेकरून इतर वाहनांना सुद्धा अडचणी झाली नाही पाहिजे। दुसरं त्यासाठी आम्ही जवळजवळ माझे पोलीस स्टेशनचे 60 अंमलदार आणि आम्ही 6 अधिकारी हे आज आपल्या शाहू उड्डाण पूल आणि श्रीराम चौक इथे चोख नाकाबंदी लावलेली आहे आणि ट्रॅफिकचे अधिकारी आणि अंमलदार हे सुद्धा आपल्या मदतीला आहेत। त्यांच्याकडे मशीन आहे ज्याद्वारे आपण कोण चालक दारू पिऊन चालवत आहे गाडी त्याच्यावरती सक्त कारवाई करण्यात येणार आहे। मी विठ्ठलवाडी वाहतूक विभाग प्रभारी अधिकारी सुखदेव पाटील मायबाप जनतेला ह्या येणाऱ्या 2025 वर्षामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो। सन 2024 1 जानेवारी तर 31 डिसेंबरपर्यंत जवळपास 47,566 केसेस आपण केल्यात। त्याच्यामध्ये ऑनलाईन 3,52,04,90 रुपये आपण ऑनलाईन दंड त्यांच्यावर आकारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 35,96,000 हे रोख दंड वसूल करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत 218 केसेस आपण दाखल केले 318 केसेस दाखल केलेल्या आहेत आणि जवळपास 31,80,000 रुपये दंड या दारू पिऊन वाहन चालवण्याकडून कोर्टाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये आपण जमा केलेला आहे आणि जवळपास 35,96,000 सुद्धा रोख आपण याच्यामध्ये दंड वसूल करून तो शासनाच्या तिजोरीमध्ये भरलेला आहे। लोकांना आपण असे अपील करतो की ह्या येणाऱ्या 2025 मध्ये आपण आता स्वागताला तयार झालेला आहोत। आपण दारू पिऊन वाहन चालवणार नाहीत, विदाउट हेल्मेट वाहन चालवणार नाहीत, विदाउट लायसन गाडी चालवणार नाहीत, त्याचप्रमाणे विदाउट सीट बेल्ट आपण गाडी चालवणार नाहीत। आपल्याकडे लायसन असलं पाहिजे, त्याचं इन्शुरन्स पॉलिसी आपल्याकडे असलं पाहिजे, PUC त्याचं फिटनेस आपल्याकडे असला पाहिजे। रश ड्रायव्हिंग आपण कुठला करू नका, ओव्हरटेकिंग करू नका, घाईगडबडीत कुठं जाऊ नका, कारण आपल्याकडे बदलापूर ते शिळफाटा हा हायवे आपल्याकडे आहे। त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं रोडचं काम चालू आहे आणि लोकांना घरी जाण्याकरता खूप घाई असते। घराचा करता माणूस जर अपघातामध्ये दगावला तर त्या कुटुंबावर खूप मोठा आघात कोसळतो, जखमी झाला हॉस्पिटलला जावं लागतं, पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागतात। याच्यापासून जर असेल तर आपण स्वतः सुरक्षित ड्राईव्ह केली पाहिजे। त्याचप्रमाणे हेल्मेट हे प्रॉपर लावलं पाहिजे। पोलिसांच्या कारवाईसाठी नुसतं डोक्यात हेल्मेट घालून घेणं नाही, ते प्रॉपर लावलं पाहिजे। हेल्मेटमध्ये अनेक लोकांच्या अपघातामध्ये जीव वाचलेला आहे आणि मी बहिणी माता यांना मी विनंती करतो की आपल्या भावाला आपल्या मुलावर आपण जर मनापासून प्रेम करत असाल, आपल्या नवऱ्यावर प्रेम करत असाल तर नवऱ्याच्या किंवा भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचं कापड किंवा मोबाईल किंवा एक रोख रक्कम न देता चांगल्या दर्जाचं
त्यांना एक हेल्मेट आपण प्रेझेंट त्यांना दिलं पाहिजे. आपला भाऊ आपला नवरा सुरक्षितपणे त्या ठिकाणी कामावर जाताना त्यांना हेल्मेट हे घातलं पाहिजे. आणि त्याने गाडीला चाबी, मग थ्री व्हीलर असो, फोर व्हीलर असो, टू व्हीलर असो, गाडीला चाबी लावली, फोर व्हीलर असेल तर सीटबेल्ट लावण्याबाबत त्यांना समज दिली पाहिजे. मोबाईलवर फोनवर बोलू नये. त्याच पद्धतीने बाईकवर सुद्धा त्याने हेल्मेट घातलं पाहिजे आणि सुखरूप घरी या, एक स्माईल देऊन बायकोने आपल्या नवऱ्याला सांगितलं पाहिजे आणि हेल्मेट सख्तपणे वापरण्याबाबत त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आम्ही अपील करतो की एवढ्या ज्या केसेस आणि एवढा दंड वसूल केलेला आहे, तर 2025मध्ये हा कमीत कमी दंड वसूल व्हावा. लोकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि दंड आकारणं हा काय आमचा पुरुषार्थ नाही आहे. परंतु जर या शहरामध्ये अपघाताचे प्रमाण कमी झालं आणि लोक जर ज्या जनता त्या ठिकाणी जर ट्रॅफिकचे नियम पाळायला लागलेत, कुठेही वाहनावर गर्दी होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, अशा ठिकाणी वाहन सोडून जाणार नाहीत, तर नक्कीच आमचं ट्रॅफिक विभागाचं चांगलं काम ह्या महाराष्ट्र शासनाला हे दिसलं पाहिजे. एवढीच आमची विनंती आहे. लोकांनी पोलिसांना सहकार्य करावं. आज आमच्याकडे RSPचे सुद्धा शिक्षक या ठिकाणी मदतीला येतात. म्हणजे जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण सुद्धा त्याच्याकडे मदतीला आले पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारचं दारू पिऊन वाहन चालवूनमध्ये आपण अपघात नाही झालं पाहिजे. आणि जो पादचारी चालतो त्यालासुद्धा आपण अपघातग्रस्त करू नका. त्याची कुठलीही प्रकारची चूक नसताना तो जखमी आणि मृत्यू देखील पाहू शकतो. आणि खरी आपले आता जर खरी या बाय आपला 2024ला करायचं असेल तर नवीन 2025मध्ये आपण नवीन संकल्पना या आयुक्तालयामध्ये आपण करूया. मी माझ्या ठाणे पोलीस आयुक्तालयाचे माननीय आयुक्त आशुतोष ढुमरे साहेब, माननीय जॉईंट CP चव्हाण साहेब, आमचे उपायुक्त श्री माननीय पंकजी सिरसाट साहेब यांच्या वतीने व वाहतूक ब्यूरो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।